पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र उजेडात आल्यावर तटकरे आणि पटेल नाराज झाल्याची चर्चा होती। त्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या वेळी शरद पवारांची भेट घेतली। तर शरद पवार आणि रोहित पवारांनी पार्थ आणि जय पवारांना पक्षात मिळालेल्या पदांबाबत आश्चर्य व्यक्त केलं। त्यानंतर शनिवारी रात्री पार्थ पवार पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी। रात्री 10 वाजता त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। बघूया याच भेटीमागच्या विविध कारणांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। काहीतरी उगीच बातम्या येत आहे। रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही। अंतर्गत धुसफूसविषयी देवेंद्र फडणवीसांची कशाला बोलतील पार्थ पवार? त्यांच्या पक्षात विषय देवेंद्र फडणवीस तरी त्याच्यात काय चाललं लक्ष? आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। या प्रतिक्रिया आहेत एका लक्षवेधी भेटीच्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। राष्ट्रवादी पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं। त्यानंतर नाराज झालेले तटकरे आणि पटेल यांनी वेगवेगळ्या वेळी शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीत शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं, तर अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवार यांच्यावर टोमणे मारले। पुढे पार्थ पवार आणि जय पवार यांना दिलेल्या पदाबाबत रोहित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि पक्षात असलेल्या नाराजी नाट्यामुळे तसेच शरद पवारांच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेमुळे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं। ही भेट नेमकी कशासाठी झाली हे अजून तरी गुलदस्त्यात आहे। त्यामुळे भाजप नेते या भेटीवर सावध प्रतिक्रिया देताना दिसले। मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस ते माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे, तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतमतांतर नाही आहे। काहीतरी उगीच बातम्या येत आहे। रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही। मला याबद्दलची पक्की माहिती नाही आहे, कारण हा अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आहे आणि सोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काही फेरबदल करायचे असतील तर सुनेत्रा पवारजींना अधिकार आहे आणि शिवसेनेमध्ये काही बदल असतील तर एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे। त्यामुळे यामध्ये मला फार त्याच्याबद्दलची माहिती नाही। तर पक्षांतर्गत धुसफूस हे या भेटीमागचं कारण असेल या तर्कावर ठाकरेंच्या शिवसेनेचा विश्वास नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आलं। खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। भेटीचं कारण जरी समजलं नसलं तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस हे कारण असू शकतं अशी चर्चा होती। अंतर्गत धुसफूसविषयी देवेंद्र फडणवीसांची कशाला बोलतील पार्थ पवार? त्यांच्या पक्षात विषय देवेंद्र फडणवीस तरी त्याच्यात काय चाललं लक्ष? तटकरे आणि पटेलांचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून पार्थ पवार आणि जय पवारांना चिमटे काढत त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली। तर त्यानंतर रोहित पवारांनीही पार्थ आणि जय पवारांना पक्षात मिळालेल्या पदांबाबत आश्चर्य व्यक्त केलं होतं। त्यांच्या सगळ्यामध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कुणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही। पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो। दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती तर एक चांगला संदेश दिला गेला असता, पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा। तर ही भेट नेमकी कशासाठी झाली हे मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं नाही। मात्र काही विषयांवर भेटीत चर्चा झाल्याचं सांगत या भेटीत कुठलीही बातमी नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। काल मला पार्थ पवार येऊन भेटले। काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। राजकारणात कुठल्याच गाठीभेटी या विनाकारण होत नाही।
त्यामुळे पार्थ पवारांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण सध्या तरी गुलदस्त्यात असलं तरी पुढच्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींवरून ते समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीनंतर पुढच्या काही दिवसातील घडामोडींकडे आता सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.